श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुखी जीवनासाठी काही महत्त्वाचे उपाय. तर त्यातील नंबर 1 आहे सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावे, भाग्योदय होतो. कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकुवात मिसळून रोज उपवर मुलीला लावण्यास सांगावे. मुलीचे लग्न लवकर सुयोग्य ठिकाणी जुळते. 7:30 दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. नित्य दररोज 3 वेळा हनुमान चालिसा पठण केल्याने 7:30 सौम्य बनते. प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल, तसेच खूप कष्ट करूनही अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल, त्यांनी भूमप्रदोष व्रत अवश्य करावे. गुरुपुष्यामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठण करावे. मनोकामना लवकर पूर्ण होतात. ज्या पुरुषांचे लग्न जुळत नसेल त्याने सोन्याच्या अंगठीत शुक्राचा रत्नहिरा धारण करावा. शुक्र विवाह सुखाचा कारक आहे, त्यामुळे लवकर लग्न जुळून येण्यास तुम्हाला मदतच होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज 108 वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होते. व्यवसाय किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम सत्पात्री दान करावी. याने भविष्यात आणखी पैसा मिळतो. मन समाधानी राहते. यश व कीर्ती देखील लाभते. नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी 11 कडकडीत गुरुवार करावे. सायंकाळी दत्तात्रेयांना एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी व नंतरच उपवास सोडावा. उगवत्या सूर्यावर दररोज 1 मिनिट त्राटक करावे. डोळ्यात दिव्य तेज निर्माण होते. एखाद्या व्यक्तीच्या नजरेस नजर देताच ती व्यक्ती वशीभूत होते. मुलांनी अभ्यास करावा, संस्कारी बनावं यासाठी नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 5वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर आई वडिलांनी अवश्य वाचावा. हे वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक नक्कीच जाणवेल. मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की म्हणावा. याने देखील तुम्हाला फरकच पडेल. संकट काळात शक्यतो सफेद वस्त्र परिधान करावे. किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोज स्नानानंतर गीतेतील 9वा अध्याय वाचावा. यामुळे संकट सौम्य बनतात. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपतीला 108 दुर्वा वाहाव्यात. त्यातील 4-5 दुर्वा खिशात ठेवून नंतरच कामाला जावे. तुमचे काम यशस्वीरित्या पार पडेल. उपवास केल्याने शरीर शुद्धी होते. यात्रा केल्याने शरीर बलवान बनते. जप केल्याने मानसिक विकास होतो आणि मन निर्भय बनते. अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने भौतिक गोष्टीत यश मिळते. दान केल्याने धन दौलत व ऐश्वर वाढते. घर बांधल्याने आपल्याला मानसिक समाधान लाभते. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते आणि शरीर बळ वाढते. धन व रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. रोज ध्यान केल्याने एकाग्रता वाढते. निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चय बनते. पुष्य, पूर्वाषाढा, रेवती व भरणी या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी वस्त्रदान केल्यास लवकर भाग्य उजळते. रागीट व चिडखोर व्यक्तीने 7 रती मोती चांदीच्या अंगठीत जडवून घ्यावा. पौर्णिमेच्या रात्री चंद्रहोऱ्यात चंद्रास नमस्कार करून नंतरच वापरावा. 16 सोमवाराचे व्रत अत्यंत लाभप्रद आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असेल तर हे 16 सोमवाराचे व्रत करावे. पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व मतभेद होत असतील तरीही 16 सोमवाराचे व्रत उपयुक्तच ठरते. जीवनात वारंवार अपयश येत असेल तरी देखील तुम्ही 16 सोमवाराचे व्रत आवर्जूनच करा. तुम्हाला याचा नक्कीच फरक जाणवेल आणि तुमच्या जीवनामध्ये खूप आनंद येईल.
रात्री झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओव्या वाचाव्या. शांत व गाढ झोप लागते. जेवल्यानंतर उष्ट्या हातांनी देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये. देवदोष लागतो, बरकत नाहीशी होते, पैसा टिकत नाही. देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊनच जावे. प्रसाद घेतल्यानंतर हात लगेचच धुवू नये. प्रसाद खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळानेच हात धुवा. रोज आंघोळीनंतर एका फुलाला कुंकू लावून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावे. मनोवांछित गोष्टी घडून येतात, त्यामुळे तुम्ही हे नक्कीच करावे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुखी जीवनासाठी काही महत्त्वाचे उपाय जाणून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.